एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी. कहाणी लई न्यारी, सगळे होकार भारी. बाजार हा वेड्यांचा, पण गंमत मोठी भारी. अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर. रजनीश उपचारे आहेत ना मी डॉक्टर. डॉक्टर साहेब वेदी फनी. आहेत सारे एकाच माळेचे मणी. आहेत सारे एकाच माळेचे मणी. करमरकर बिचारा अहो किती साधा भोळा. बायको मुले सासू करती त्याचा हो पाचोळा. मॅनेजिंग डायरेक्टर नाव हो वैताकर. दिसतात सुंदर बाला, पडतो यांना विसर. सारे एकाहुनी एक गुणी. आहेत सारे एकाच माळेचे मणी. माधव चक्क म्हातारे झालेत. अगं हा माधव आहे. हो हे माधवच आहेत. मला वाटतं काल रात्री झोपेच्या गोळ्या जरा जास्त घेतल्या, त्याचा साइड इफेक्ट आहे हा. पण करमरकर साहेब कुठे आहे? ते सध्या दानवीर झाले. म्हणजे ते अंध मुलांना घेऊन ना पिकनिकला गेले. हे कधी सुधारले? पाया पडते हा मावशी. अगं पण तू कोण? मी मिसेस माधव करमरकर. कोण ग तू? मी मिसेस माधव करमरकर. सर काय पाहिजे? अरे हॅन्सम मला सांग, हा तुला भूगोलाबद्दल काय माहिती आहे? भूगोलाबद्दल मला इतकं माहिती आहे की भूगोल जो आहे ना हा गोल आहे. अरे बाबा तो इतिहास झाला, दॅट इज हिस्ट्री. ते सोड. सर माझी हिस्ट्री खूप वाईट आहे. अरे लहानपणीच वडील गेले, वर्षांनी लग्न केलं. आई ना? नाही वडिलांनी. अरे पण तू म्हणाला वडील गेले म्हणून ना? असे नाही काय गेले, हा. एका वर्षासाठी बाहेर गेले नि वर्षांनी वर्षाला घेऊन आले. वर्षा कोण? माझी सावत्राई कॅसेट कंपनीमध्ये वर्षण गाणी गाते. ए जाऊ दे, ते जाऊ दे. मी तुला माझा भूगोल विचारतोय आणि तू आपला इतिहास सांगत बसलेस. सर तुम्हाला तुमचा भूगोल माहित नाही? माझा अरे, सांगू नकोस कोणाला. काय तू माहिती आहे आमच्या शेजारी एक शर्मा फॅमिली राहायला आलंय. हा त्यांचा एक छोकरा आहे 5 वर्षाचा. आठवड्याभराचं त्याचं होमवर्क राहिलं होतं. तर मिसेस शर्मानी मला रिक्वेस्ट केलं की प्लीज तुम्ही त्याचं जरा होमवर्क बरं करून द्याल का. आणि तुला माहित आहे स्त्रीचं मन मी मोडू शकत नाही. हो आणि त्यात ती सुंदर स्त्री. तुला कसं कळलं सुंदर आहे म्हणून? सर एक्सपिरियन्स. ठीक आहे. ते सगळं जाऊ दे. मला सांग बाहेर काय गडबड चालली होती? काय नाही हो सर, फर्नांडिस मॅडमचा लहान भाऊ आला होता ऑफिसमध्ये सांगायला की त्याला स्पोर्ट्समध्ये पहिला नंबर मिळालाय. अच्छा. हा मग फर्नांडिस बाईने काय केलं की त्याला एक मोठंसं चॉकलेट दिलं आणि त्याची पापी घेतली. अहो इतका क्यूट आहे ना तिचा भाऊ. अहो इतकंच काय, आपल्या ऑफिसातले अय्यर, पडवळ, देसाई, अहो भेंडे यांनी सुद्धा त्याची पापी घेतली. आणि मग त्या लहान मुलांनी सगळ्यांना पापी दिली. लहान होणं किती छान असतं नाही? चॉकलेट देतात आणि पापी पण देतात. पहिलं मोठं झाल्यानंतर चॉकलेट दिलं तरी पापी देत नाहीत, नुसतं पाहिलं तरी म्हणतात पापी. खरंच एकदा लहान झालं पाहिजे नाही? कशाला?
ए पापी विचार मनात आणू नकोस तू, समजलास ना? चल जा कामाला, कामाला लाग. सर तुम्ही ना कधी कधी लहान मुलासारखे वागता. हा. मी लहान मुलगा नाही, मी मोठा चांगला मोठा ऑफिसर आहे, समजलास ना तू? हा. ठीक आहे, ही फाईल नेऊन त्या पडवळबाईंना दे आणि भेंडेला हात पाठव. ओके. युजलेस. साला कोणाची जराशी जरी जवळीक साधली तर खांद्यावरच बसतात, खांद्यावर बसले की मला डोक्यावर चढतात. युजलेस. हॅलो. हॅलो, वैतागकर का? हो, मी वैतागकरच बोलतोय. मी मिसेस करमरकर बोलतेय. हा. हो, इतका गोड आवाज किती दिवसाने ऐकायला मिळाला. बोला ना. सर, आमचे हे गेले. गेले? अरे चांगला होता बिचारा, काय झालं त्याला? काळजी करू नका, गेला तर गेला. आम्ही ऑफिस बंद करून तुमच्या घरीच येतो सगळे. अहो, गेले म्हणजे तसे नाही गेले. आमचे हे घरातून सकाळी बाहेर गेले. पण काय आहे, हल्ली ऑफिसला जाताना त्यांना काहीच आठवत नाही हो. बरं, मोबाईल सुद्धा ऑफ करून ठेवलाय, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून विचारावं. ऑफिसमध्ये आलेत का? ऑफिसला अजून ते आले नाहीत. अरे चा, मग कुठं गेले म्हणायचे? हो, मला काय माहित, तुम्हाला माहित. माझंच चुकलं. मी त्यांना ऑफिसला सोडायला यायला पाहिजे होतं. असं करते, ऑफिस सुटल्यावर मी त्यांना घ्यायला येते. अहो, तुमचे मिस्टर करमरकर काय नर्सरीत जातात? हा, त्यांना सोडायला यायला हवं, त्यांना घ्यायला यायला हवं. हा, अहो, असं काय करताय, ते विसरतात हल्ली, म्हणून. नशीब आमचं ऑफिस जर विचारतील तर मी पेढे वाटीन. तुम्ही असं कसं बोलू शकता हो? अहो, तुमचा नवरा तुम्हाला ठाऊक नाही, एकदा आला ना ऑफिसला की काय ना काहीतरी नवा उपद्रव सुरू करतो. आता येईल ना, काहीतरी गडबड सुरू करेल तो. त्यापेक्षा न आलेला बरा. बरं, ते जर ऑफिसमध्ये आले तर मला फोन करून कळवाल ना? करीन, नक्की करीन. थँक्यू. बाय. कमाल आहे करमरकरची, एवढ्या सुंदर बायकोला विसरला. टाळांग 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 टाळांग. कोणी आहे का इकडे? आहे का कोणी इथे? कोण तुम्ही? हो, पहिले तुम्ही कोणते सांगा, मग आम्ही कोणते सांगतो. मी डॉक्टर उपचारे. अरे वा, माझ्याच घरात घुसा आणि वर मलाच पुसा. काहीतरी चुकलं वाटतं. हो डॉक्टर विचारे, आपला उपचारे. मला सांगा, तो माधव करमरकर तुमच्याकडे कशाला येतो? माधव करमरकरला तुम्ही ओळखता? हो, आम्ही ओळखतो. पण का ओळखता? खरंच ओळखता तुम्ही? तो माझ्याकडे औषध पिऊन गेला आणि पैसे नाही दिले त्यानं, आणि चुकून मी त्याला विसरायचं औषध दिलंय. अजून तुम्ही त्याला कोणतं कोणतं औषध दिलं? अहो, मी व्यक्तिमत्व बदलण्याचं औषध बनवतो. म्हणजे बघा, जर तुम्ही भित्रे असाल तर तुम्हाला धीटपणा येण्यासाठी औषध देतो, आणि जर तुम्ही कंजूस असाल तर तुम्हाला दानवान बनवायचं औषध देतो. एवढंच काय, कुणाच्याही हृदयात प्रेम निर्माण करण्याचं औषध निर्माण केलंय मी. हिंग 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 हिंग. आता माझ्या लक्षात आलं. काय? त्या माधव करमरकराला धीटपणाचं औषध तुम्हीच दिलं वाटतं. मग दुसरं कोण बनवणार औषध माझ्याशिवाय? हा, कोण बनवणार दुसरं औषध? हे सारे एकाच माळेचे मणी. म्हणतात ना, सोनाराने कान फुंकले तरच कानातला मळ जातो. हा, चुकलो काहीतरी. सरा, तुम्ही नुसत्या म्हणी म्हणू नका हो, सारखं सारखं विसरता. हे बघा, म्हणी चुकतात हो, पण माझं औषध नाही चुकत. हे बघा डॉक्टर विचारे, आपलं उपचारे उपचारे. उपचारे उपचारे तुम्ही नीट आठवा आणि मला असं काहीतरी औषध द्या की जे औषध प्यायल्यावर समोरचा माणूस लहान मुलासारखा वागायला लागेल. तुम्हाला आता मी असं औषध देतो. हे ते औषध,
हे औषध जो घेईल तो लहान मुलासारखा वागेल. खरंच लहान मूल किती निरागस असतं ना. म्हणतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखर पेडा होनी खा मावा, मावा रवा. डॉक्टर उपचारे तुमच्या म्हणी चुकतात, पण चुकून हे औषध चुकीचं दिलं नाही ना. नाही नाही नाही, औषध चुकीचं होणार नाही. औषध अगदी बरोबर आहे. चला 3000 रुपये द्या. खात्यावर लिहून ठेवा. खात्यावर? हा. अरे वा, चाललत कुठे? काय हे काय वाण्याचं दुकान आहे? हो, तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण आम्ही आत्ता पैसे देणार नाही. आमचं काम झालं, आम्ही निघालो. बाय बाय. तडाईंग 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 तडाईंग. अरे देवा, माझंच औषध घेतलं आणि वर मलाच दमदाटी. अरे पण त्या बिचाऱ्या करमरकराचं काय झालं असेल ईश्वर जाणे. त्याने चुकून दुसरं औषध तर हा म्हणतात ना, काय म्हणतात, हा म्हणतात ना, आता काय म्हणतात तेच विसरलो मी. माधवराव, हे तुमचं घर. हे माझं घर. तुम्ही आलात, तुम्ही आलात. अहो कुठं होतात, कसे होतात, का गेला होतात? किती प्रश्न विचारतात या बाई. कोण आहेत या? अगं बाई, एका रात्रीत मला विसरलात. अहो असं काय करताय? मी तुमची बायको मधुरा. मधुरा. मधुरा माझी बायको. आठवतंय आता आठवतंय. अगं काय झालं, मला ना हल्ली थोडंसं सगळं विसरायला झालंय ग. असं म्हणजे, पण आता तू बोललीस मला आता सगळं हळूहळू आठवायला लागलंय. आठवलं ना? तू मधुरा माधव करमरकर माझी बायको. हा, आणि हे शंकरराव आपले शेजारी. बरोबर. आणि या मावशीबाई. बरोबर. आता सगळं आठवतंय मला, सगळं आठवतंय. थँक गॉड, सगळं आठवतंय ना? सगळं आठवतंय. तू मधुरा माधव करमरकर. एकच आठवत नाहीये. काय ते? हा माधव करमरकर कोण आहे? अरे देवा. सर, कशी काय वाटली मॉडेल? सुंदर सुंदर आहे. सुंदर तर बाहेर आहे ना सर. ह्या सुंदर मॉडेल बद्दल बोलतोय मी. कलर खूप छान आहे ना सर. वा, गुळगुळी. काय फेस आहे बघा. सर, साबणाने धुतल्यावर आणखीन फेस येईल. अरे धुतल्याशिवाय देखील किती सुंदर आहे बघ. पण सर, कोरी करकरीत असल्यावर धुवायची काय गरज? पण सर तुम्हाला सांगतो, ही एकदा धावायला लागली ना की वाऱ्यासारखी धावेल. कोणीही अडवणार नाही हिला. अरे पण पेन्सिल हिलवर धावेल कशी? सर, हिल असू दे नाही ते रोड असू दे, तुम्हाला सांगतो सुपर क्वालिटीचे टायर लावले सर हिला. टायर कुठे आहे? चडचडीत आहे रे ती. सर तुम्ही हा मॉडेल बघताय, मी तुम्हाला ह्या कारच्या मॉडेल लागतो, तुम्ही हा मॉडेल बघताय सर. काय भेंडे, तुम्ही कधी आलात? मगाशी चालू सर. मग काम करा ना, इथे काय करताय? तेच करतोय ना सर, मी मॉडेल दाखवायला आलोय सर. ठीक आहे, दाखव मॉडेल. सर, तुमच्या मॉडेल्स पेक्षा माझ्या मॉडेल्स खूप छान आहेत सर. बोटाने माझी छळवणूक करू नका. सर, बोटाने कधी छळवणूक होते का सर? हा, काम करा ना, मॉडेल दाखवायला आलं तर दाखव. सर मॉडेलच दाखवतोय. सर तुम्हाला सांगतो मी, हे काय? हे मॉडेल आहे? हे मॉडेल म्हणजे हे बघा सर. हे काय बोट बघा? बोट नाही सर, बोटाने जे दाखवतोय ना ते बघा. हे बघा, स्मॉल पर्सनल कार, फक्त बोटावर चालणारी मॉडेल. अरे रोडवर चालणारी गाडी दाखवा मला, बोटावर चालणारी कशाला? सर भंकस नका ना करू. बोटावर चालणारे म्हणजे बोटाने बटन दाबलं की काच खाली, बोटाने बटन दाबलं की एसी चालू, बोटाने बटन दाबलं की ब्रेक. थोडक्यात काय सर, बोट लावायची खोटी सर, बोट लावायची. मग जा आणि त्याच्याकरता काहीतरी नवीन डिझाईन्स करा, क्रिएटिव्हिटी वापरा. जर ऑफिसमध्ये क्रिएटिव्हिटी खलास झाली आहे, सगळी कामं पेंडिंग ठेवलेत. सर पण मी माझी फाईल कधीच करमरकर सरांकडे जमा केली आहे सर. सगळे हेच सांगतायत, माझी फाईल करमरकर सरांकडे आहे. म्हणजे काय सगळी कामं त्याच्याकडे पेंडिंग आहेत? ठीक आहे, येऊ दे त्याला, येऊ दे, आज पाठवा त्याला. तुम्ही जा घेऊ. सर मला की नाही सुट्टी हवी होती. सुट्टी नाही मिळणार सर, मला गावाला जायचंय सर. काय गावाला जाऊन जायचंय सर, बोटीने.
बोट 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 नाही देणार सुट्टीचा. सर का नाही देणार सर? बोटाने पण नाही देणार सर. बंद करा हे, बंद करा नाही तर मी 4 दिवसाचा पगार कापीन तुमचा. का सर? माझा 4 दिवसाचा का? पगार का कापणार? बोटाचा गैरवापर करता म्हणून. गेट आउट. सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे. बोट चला करमरकरला पाठवायचंय. सगळी कामं ह्याच्याचकडे येऊन खोळंबत आहे. सारे एकाच माळेचे मणी. काय झालं बघावं यांचं. हे असं होण्यासाठीच औषध नेलं होतं ना तुम्ही? अहो पण आधी प्यायले तेव्हा काही झालं नाही, नंतर त्याचा परिणाम झाला. चॉकलेट संपलं, अजून चॉकलेट पाहिजे. दुसरं चॉकलेट नाहीये माझ्याकडे. अहो थांबवा थांबवा यांना थांबवा. थांबा थांबा थांबा. काय थांबवा? मी नाही थांबवणार. मागच्या खेपेला पैसे दिले मला, औषध घेऊन गेलात, पैसे नाही दिलेत. आता पुढचा विलाज मी कसा काय करू? काहीतरी. अहो माझ्याकडे ही चेन आहे, ही दिली तर चालेल का तुम्हाला? मस्त चैन आहे. ही चैन विकून मी चैन करेन. चॉकलेट पाहिजे मला. अहो आवरा यांना, आवरा. बघा कशी परिस्थिती झाली यांची. म्हणजे परिस्थिती या थराला गेली आहे. म्हणजे भीक नको पण कुत्रा डॉबरमॅन. पण चुकली. भूक भूक काय? भूक भीक भीक नको पण कुत्रावर असं म्हणायचं टकलू काका. काका मी हे पिऊ नको ठेव. अरे ह्या औषधाचा अजून शोध लागायचा आहे. मग मी पिऊन लावतो. अहो हे काय प्यायले आता? छान आहे सरबत. छान आहे. म्हणजे आत्ता शोध लागला की हे सरबत आहे. काका मी ते दुसरं पिऊ? दुसरं पण पितो सर. अरे आपण या उपचारांच्या डिस्पेन्सरी मध्ये कसे काय आलो? अहो सर, आपण अगदी लहान मुलासारखे करत होता म्हणून आम्ही तुम्हाला यांच्याकडे घेऊन आलो. काय सांगतो? यांनी जर चुटकी वाजवली ना की तुम्ही पूर्वतो झालात. म्हणजे मी चुटकीवर चालतो? बरोबर. म्हणजे मी चुटकी वाजवली की तुम्ही. काका मला चॉकलेट. पुन्हा चुटकी वाजवली की तुम्ही. अरे आपण इकडे कुठे? काका मला चॉकलेट. अरे डॉक्टर डॉक्टर किती पैसे घ्या पण हा रोग माझा थांबवा हो. हे बघा, ह्या औषधाचा असर आज फक्त चालेल. उद्यापासून तुम्ही चुटकीवर चालणार नाही. काका मला चॉकलेट. मला चॉकलेट पाहिजे. चॉकलेट. डॉक्टर डॉक्टर निदान आज तरी चुटकी वाजवू नका हो. डॉक्टर डॉक्टर मला असं औषध द्या, असं औषध द्या की ते औषध प्यायल्यावर समोरचा माणूस मी म्हणेन तसं वागेल. म्हणजे मी उठ म्हटलं तर तो उठेल, मी बस म्हटलं तर तो बसेल. असं असं काहीतरी द्या. असं असं. हा उठ. असं असं. बस. असं असं. उठ. हे औषध घ्या. घ्या. हे औषध कोणालाही द्या. एखाद्या स्त्रीला जरी दिलत ना तरी ती वशीभूत होईल. चला 10,000 रुपये द्या. 10,000 रुपये द्या. चला चला चला. हे काय? नेहमी सारखे खात्यावर लिहून ठेवा. काय? तडाईंग 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 तडाईंग. माझंच औषध नेलं, पैसे तर नाही दिले. हे एनिमाचं तर नाही ना? नाही. अरे म्हणजे मला फसवलं. माझं औषध नेऊन मलाच वर दमदाटी. अरे वा. ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी. चुकलो काय? अरे चुकलं असलं तरी बरोबर बोललोय मी. या चला, औषध तयार झालं. आठवणीचं औषध तयार झालं. आता माधव करमरकरला हे दिलं की त्याला सगळं आठवायला लागेल. आणि ते डिटेक्टिव्ह माझ्याकडून औषध वशीकरण करून गेलेले आहेत. अरे पण त्यांनी पैसे नाही दिले. अरे जाओ बच्चम जी जाओ ले जाओ.
माझे पैसे पाण्यात नाही गेलेत कारण मी तुम्हाला पाणीच दिलंय. अरे त्या करमरकरने ते दुसरं औषध घेतलं तर सगळाच घोळ. कारण त्यानं स्वभाव नाही बदलत, चेहराच बदलतो. हो बघूया तरी. हा ब्युटिफुल. तू मग झोपूनच ऍड करा. हा नको सर, ही जर झोपली तर आपली कंपनी पण झोपेल. गप. तुला काय कळतं ऍडव्हर्टायझिंग? चुप. आपण झोपूनच ऍड करूया. हा नॉटी. बघू. वा 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 वा, किती सुंदर बोट आहे तुमचं. सर मी माझं बोट लावू? चुप. तुझ्या बोटात तिच्या बोटात फरक आहे. तसं काय फरक नाही, तोही पुरुष मीही पुरुष. एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. अहो एकापेक्षा एक सरस, सर्वांमध्ये लागली चुरस. इथे नाही कुणाचे कुणी, आहेत सारे एकाच माळेचे मणी. अहो ऐकलं का? आहेत सारे एकाच माळेचे मणी.